आज मी बनवणार आहे कटवडा रेसिपी। थंडीमध्ये सगळ्यांनाच गरमागरम आणि झणझणीत तसंच चटपटीत खायची इच्छा होत असते। तर या सगळ्यांसाठी मी आज घेऊन आलेली आहे कटवडा। अगदी आतमध्ये सॉफ्ट आणि मुलायम असा बटाटा वडा आपण बनवणार आहोत। त्याचबरोबर वड्यासोबत झणझणीत आणि चटपटीत असा कटसुद्धा आपण बनवून घेणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे, अगदी कमी वेळात होते। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। तर आपण वेळ न घालवता झटपट रेसिपी बघून घेऊया। मी प्रमिला, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे प्रमिलास किचन मराठीमध्ये। सगळ्यात आधी आपण वड्यासाठी जे बॅटर असतं ते बनवून घेऊया। इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि चांगले कुस्करून घेतलेत। तर इथे घेतलेला आहे मी 1 चमचा भरून जिरे, त्याचबरोबर अगदी छोटंसं आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे। याचा आपण एक ठेचा बनवून घेणार आहोत। तर इथे मी ठेचा बनवून घेतलेला आहे। आपल्याला हे वाटण वाटत असताना बारीक करायचं नाही, तर थोडंसं जाडसरच ठेवायचं। हे सगळं एका वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। यामध्ये जास्त तेल घालायचं नाही, अगदी 1 टेबलस्पून एवढं तेल घालून त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची। वडा तळत असताना वड्याला तेल असतं, त्यामुळे तेलाचा वापर इथे कमीच करायचा। मोहरी चांगली तडतडली म्हणजे यामध्ये आपण कढीपत्त्याची 10 ते 12 पानं टाकून घ्यायची। त्याचबरोबर जो ठेचा आपण बनवून घेतलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगला यामध्ये फ्राय करून घ्यायचा, म्हणजे त्याला कच्च्या लसणाचा वास येत नाही। तर इथे हिंगसुद्धा टाकून घेतलेला आहे मी। अर्धा चमचा भरून हिंग घातलेला आहे आणि जे बटाटे मी कुस्करून ठेवलेले होते ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेले आहेत। बटाटे अगदी बारीक करायचे नाही, तर थोडेसे जाडसर ठेवायचे, म्हणजे त्याची चवसुद्धा छान लागते। तर इथे मी बटाटा आणि आपला जो ठेचा आहे तो चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण हळद घालून घेऊया, त्याचबरोबर अर्धा चमचा भरून एवढं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हिरवी कोथिंबीर घालायची आहे। हे सगळं घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे मसाल्याची जी चव असते ती लागेपर्यंत चांगलं फिरून घ्यायचं। तर मसाला आपला रेडी झालेला आहे। आपण हा मसाला एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया, म्हणजे वडे बनवत असताना आपल्याला सोपं जाईल। तर इथे या प्लेटमध्ये मी वडा जो आहे त्याचं जे बॅटर आहे ते काढून घेतलेलं आहे। एक एक करून हातावर आपल्याला असे वडे बनवून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला लहान हवे असतील तर लहान, आणि जर मोठे हवे असतील तर मोठेही बनवून घेऊ शकता। मी इथे मीडियम आकाराचे वडे सगळे बनवून घेतलेले आहेत। तर वडे रेडी आहेत। आता वडे डुबवण्यासाठी आपल्याला जे बॅटर हवं आहे ते बॅटरसुद्धा आपण बनवून घेऊयात। बॅटर बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या भरून एवढं बेसन घेतलेलं आहे। या बेसनामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठसुद्धा आता घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे चांगलं फिरून घ्यायचं, म्हणजे मीठ सगळीकडे पसरेल आणि जे आपण बॅटर बनवणार आहोत त्याचे गोळेसुद्धा होणार नाहीत। तर इथे पाणी घालून घ्यायचं आहे। साधारणतः अर्धी वाटी पाणी घालून याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा उरलेलं जे पाणी आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे। 2 वाट्या जर बेसन असेल, कोणत्याही भांड्याने तुम्ही बेसन मोजत असाल तर त्या भांड्याने 1 वाटी बेसन असेल तर अर्धी वाटी पाणी अगदी पुरेसं होतं, आणि 2 वाटी असेल तर 1 वाटी पाणी एवढं पुरेसं होतं। आपलं जे बॅटर आहे ते अगदी परफेक्ट असं रेडी झालेलं आहे। आता आपण वडे बनवून घेऊया। तर इथे थोडंसं जर बॅटर आपल्याला घट्ट वाटलं तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून बॅटर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं। आता इथे मी यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे, अगदी थोडासा पिवळा रंग येण्यासाठी। तर इथे हळद चांगली मिक्स झालेली आहे आणि बॅटरसुद्धा रेडी आहे। चला आपण आता वडे यामध्ये डुबवून चांगले तळून घेऊया। आता बॅटर रेडी झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे सोडा, खायचा सोडा आहे। अगदी थोडासाच घालायचा, नाहीतर आपले जे वडे आहेत ते तेल जास्त पितील। तर अगदी चिमूटभर एवढा मी इथे सोडा घालून घेतलेला आहे आणि वडे
तळून घेत आहे। इथे मी एक कढई चांगली गरम करून घेतली आणि एक एक करून इथे आपल्याला यामध्ये वडे सोडायचे आहेत। आपण नेहमी बघतो वडे सोडत असताना त्याला मागून शेपूट येते, त्याला तारतार सुटतात आणि वडे जे आहेत ते अगदी गोल बनत नाही। तर तुम्ही जेव्हा वड्याचं बॅटर बनवता तेव्हा ते कढईच्या अगदी शेजारी घेऊन त्यामध्ये वडे सोडायचे आहेत। तुम्ही जे बॅटर बनवलेलं आहे ते अगदी व्यवस्थित प्रमाण असेल तर तुमचे जे वडे आहेत त्याला एकही शेपटी येणार नाही आणि वडे असे गोल गोल रेडी होतील। तर बघू शकता तुम्ही पहिली जी बॅच आहे ती आपली रेडी आहे आणि वडे किती छान असे दिसत आहेत। जसे वडे रंगाला आहेत तसे चवीला सुद्धा आहेत। आतून अगदी सॉफ्ट, वरतून मऊ, अगदी छान असे वडे आपले रेडी झालेले आहेत। तर इथे मी सगळे जे वडे आहेत ते ऑलमोस्ट तळून घेतलेले आहेत। आता वडे तळून झाल्यानंतर आपण कटसुद्धा बनवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी छान असे आपले वडे रेडी झालेले आहेत। कटवडा बनवण्यासाठी आपल्याला अगदी मऊसूद वडे हवे असतात। त्याने काय होतं की जो कट आहे तो चांगल्या प्रकारे त्यामध्ये मिक्स होतो। तर इथे मी मसाला भाजून घेणार आहे, त्यासाठी अर्धा चमचा एवढं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा टाकून भाजून घेत आहे। तर इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, तेवढा कांदा पुरेसा आहे। तर हा कांदा चांगला भाजत आला की यामध्ये आपण जे खडे मसाले आहेत ते सुद्धा टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये 2 मिरे, त्याचबरोबर 2 लवंग आणि दालचिनीचा तुकडा आणि एक हिरवी विलायची आहे। याने अगदी छान चव येते आपल्या कट बनवायला। तर इथे मी किसून घेतलेलं खोबरंसुद्धा घालून घेतलेलं आहे। हे चांगलं भाजलं, याचा रंग बदलला अगदी की मग हे काढून घ्यायचं आणि एका डिशमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं, लगेच बारीक करायचं नाही। तर आता हा जो मसाला आहे हो आपण वाटून घेणार आहोत। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर अगदी थोडंसं आलं आणि हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची। जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि हे सगळं बारीक करून घ्यायचं। तर इथे सगळं हे ॲड करून मी चांगलं बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर जो चम्मच असतो भाजीचा त्या चम्मचने अगदी चम्मच भरून एवढं तेल यामध्ये घालायचं आहे, कारण कटाला वरतून तरी यायला हवी। तर अर्धा चमचा भरून जिरे घालून घ्यायचे आणि जिरे चांगले तडतडले की यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा घालायचा। अर्धा कांदा मी इथे घातलेला आहे कारण एक कांदा आपण मसाल्यामध्ये वाटून घेतलेला आहे। तर हा कांदा चांगला झाला की यामध्ये मसाले घालून घ्यायचे। अर्धा चमचाभर एवढी हळद, 1 चमचा भरून एवढं लाल तिखट घालायचं आहे, त्याचबरोबर 1 चमचा भरून एवढं धनेपूडसुद्धा घालून घ्यायचे आहे। हे सगळे मसाले तेलामध्ये चांगले भाजून झाले की यामध्ये आपण हिंगसुद्धा घालणार आहोत। अगदी चिमूटभर हिंग यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर कांदा लसूण मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे। कांदा लसूण मसाला घालणं अगदी गरजेचं आहे, कारण कांदा लसूण मसाला हा आपली भाजी जी आहे ती झणझणीत बनवतो आणि त्याला चटपटीत अशी चव देतो। तर हे सगळं घातल्यानंतर यामध्ये पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे। जर पाणी घातलं नाही तर आपला जो मसाला आहे तो तळाला चिटकेल आणि त्याची एक करपट अशी स्मेल येईल। तर पाणी घालून हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मसाला चांगला शिजला की त्याच्यामध्ये वरती एक प्रकारची तरी येते आणि आपला मसाला हा चांगला शिजला आहे हे सुद्धा आपल्याला कळतं। तर यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते सुद्धा घालून घ्यायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता अगदी छान असा रंग आपल्या जो वाटण आहे त्याला आलेला आहे। आता यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालून घ्यायचं, कारण आपला जो मसाला आहे तो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। झाकण ठेवून 2 मिनिटापर्यंत मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे आणि यामध्ये आता वाटाणे घालून घ्यायचे आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मटकीचा सुद्धा वापर इथे करू शकता। तर इथे मी चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। आपल्याला जेवढा कट हवा आहे तेवढं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घालून याला चांगलं अर्धा तासापर्यंत शिजून घ्यायचं आहे। तर हे चांगलं शिजून झालेलं आहे आणि आपला जो कट आहे तो रेडी आहे।
अशाच झणझणीत आणि नवनवीन रेसिपीजसाठी प्रमिलास किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही बघू शकता इथे अगदी तर्रीबाज असा आपला कट रेडी आहे। त्याचबरोबर सॉफ्ट अतिशय मऊ असे वडेसुद्धा आपले रेडी आहेत। सर्व करत असताना यावर थोडासा कच्चा कांदा, त्याचबरोबर कोथिंबीर आणि छान असा लिंबू, त्याचबरोबर छान असा कटसुद्धा घ्यायचा आहे। यामध्ये थोडंसं फरसाण घालून याला सर्व करायचं। अगदी छान लागतो चवीला आणि अगदी झणझणीत, त्याचबरोबर गरमागरम असा सर्व करायचा।